तू त्यांचा आवडता कलाकार आहेस असं तर मी म्हणूच शकते. नाही नाही, सरांना आवडतं नाहीये. सरांना मला असं वाटतं ना की ते मला नेहमी सांगतात की तू ते मीठ आहेस जीवनातलं आणि ते तुला मी व्यवस्थित यूज करणार. त्यामुळे ते प्रत्येक महत्वाच्या भूमिकेत ते मला नेहमी बघतात आणि मला तशी भूमिका देतात. जी मला दत्तू ही भूमिका दिली ही पण खूप चॅलेंज आहे. मला वाटतं ते मुळात ते मला खूप चॅलेंज देतात की करून बघ कसं होतं आणि मला आवडतं ते करायला. पण ते सगळं जे काही करतो ते महेश सरांमुळेच करतो. म्हणजे त्यांनी ती संधी देणं आणि ते करून घेणं हे पण तेवढं महत्वाचं असतं. माझं मी करू शकत नाही. इकडे जा तिकडे जा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, हा अर्थ असा पाहिजे, हे स्टेटमेंट असं पाहिजे, ही कमेंट अशी गेली पाहिजे, याचा अर्थ असा आहे, हे सर आत्ताही सांगत असतात. म्हणजे किंवा असं म्हणता येईल की त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे की तू ते कॅरेक्टर पूर्णत्वाला नेशील. त्याची एक वेगळी जबाबदारी असते बाबा, त्याचं एक वेगळं टेन्शन असतं. पण आवडते, मला करायला आवडतं, हे मात्र नक्कीच खरं आहे. सरांच्या अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या तुला आवडतायत आणि त्या तुला त्यांच्या नाही पण आवडत? पॉझिटिव्ह वेने तू निगेटिव्ह वेने कोणताही अशा 2? महेश सरांच्या महेश सरांच्या 2 नाही, खूप गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. मला त्यांचं पॅशन आवडतं. महेश सरांचं जे पॅशन आहे, मला बोलतात महाराष्ट्राचं मराठीतला एनर्जेटिक स्टार वगैरे किंवा काय सिद्धूची एनर्जी, पण महेश सरांची एनर्जी म्हणजे असे 100,000 सिद्धार्थ एका बाजूला इज इक्वल टू महेश मांजरेकर, ह्या लेवलची एनर्जी महेश सरांची. आणि त्यांचं कामावरचं प्रेम, त्यांचं माणूस म्हणून जगणं, पण पॅशन, सरांची पॅशन म्हणजे खरंच यार, म्हणजे सर ज्या पॅशनेटली काम करतात प्रत्येक गोष्ट, फक्त डिरेक्शन नाही, डिरेक्शन असेल, रायटिंग असेल, स्वतः ऍक्टिंग करणं असेल, मित्र म्हणून असेल, मी त्यांना माणूस म्हणून जवळून पाहतो ना, मला वाटतं त्यांची ती पॅशन ही खूप खूप शिकण्यासारखी. आणि डेडिकेशन, भाई करण्याची जिद्द, बापरे किती गोष्टी सरांकडे ज्या आवडत नाही असं काय होत नाही. कारण असं कुठली गोष्ट नसते की आवडण्यासारखी, उलट ते मुक्त आहेत. ते मित्र म्हणून ट्रीट करतात, डिरेक्टर म्हणून सुद्धा, ऍक्टर म्हणून ट्रीट करतात. कधी हावी होत नाही. तू म्हटल्याप्रमाणे ते तुला चॅलेंज करतात, तुला पोक करतात की करून दाखव, बघूया. आणि विश्वास, त्यांचा विश्वास खूप असतो की होणार, डोंट वरी. मग अशी म्हणालास निर्माता म्हणून काहीच आयडिया नव्हती, महेश सरांनी मला मदत केली. तर कशा प्रकारे ह्या सगळ्या तुझ्या जर्नीमध्ये नवीन स्टार्ट करतोस त्याच्यात तुला मदत होते त्यांची? खूप होते. म्हणजे मी कोणाशीच मगाशीच म्हणत होतो की आमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हापासून महेश सर नाटक करतात. नाटक आता हळूहळू बदलत चाललंय. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आल्या आहेत. म्हणजे आपण आता इंटरव्ह्यू करतो, हा प्रमोशनचा एक भाग आहे, प्रमोशन आलं, ऍड आलं, आणि या प्रत्येक गोष्टी सरांना उत्तम जाणीव. मला कोणी काय विचारलं, अरे हे करायचंय, मी बोलतो महेश सरांची बोला, ते ओके बोलले, ओके डन. कारण मला बघून शिकायचं अजून खूप काही गोष्टी, पण महेश सरांना माहिती आहे की हे कसं होतं, हे कसं होतं, हे कसं होतं, ओके फाईन. त्यामुळे आपण विश्वास ठेवून पुढे जायचं. बरं, निर्माता म्हणून एक कलाकार म्हणून तुझीच तू निवड केली आहेस, त्याचं काही स्पेशल रिझन आहे का? नाही, मी कलाकार म्हणून निर्माता म्हणून निवड केली. मी कलाकार आधी होतो. नाही, जेव्हा हे नाटक करायचं ठरलं ना, तेव्हा मी सरांना जस्ट विचारलं की सर मी तुमच्यावर येऊ का? सर बोलले ओके ये, छान. म्हणजे ते असं झालंय. आणि मग ते ताराराम आपण करूया, मग हे छान होईल असं झालंय. ते आपण आपल्याला प्रेझेंट करूया ना, आणि खूप छान गोष्टीने प्रेझेंट करतो. तुझं पहिलं पदार्पण होतं तेही नाटकातूनच होतं, जागो मोहन प्यारे. तो सिद्धू, तो पहिल्यांदा स्टेजवर आलेला तो, आणि आता तू सगळ्या खडकर प्रयत्नांमधून, तुझ्या सगळ्या स्ट्रगल मधून तू अजून एक पायरी वर चढलायस, ती म्हणजे निर्माता. तर तो सिद्धू आताच्या सिद्धूला भेटला तर काय म्हणेल? काय म्हणून ऑल दी बेस्ट म्हणेन त्याला फक्त, आणि त्याला थँक्यू म्हणेन मी. यार त्याने, मी तुमचा मुलगा करतो काय मध्ये 5 भूमिका करायचो. पहिल्या अंकात 3 आणि दुसऱ्या अंकात 2. तर पहिल्या अंकात संपल्या, पहिल्या अंकात 1च, दुसऱ्या अंकात 4. पहिल्या अंकात सुरू झाल्यानंतर मग मी अख्खा अंक समोर क्राय रूम मध्ये बसून बघायचो, शिकायचो. पॅडी होता, दर्शन होते, नारायण जाधव सर होते, देवेंद्र प्रेम सर, स्वर्गीय विनय आपटे सर, त्यांच्या प्रोडक्शन मध्ये ते नाटक होतं. सो मला वाटतं की तिथून तो आत्मविश्वास मिळाला होता. आणि मी नेहमीच म्हणतो की रंगभूमीने आम्हाला चेहरा नसणाऱ्या कलाकारांना चेहरा मिळवून दिलाय. सो तो चेहरा ह्या नाटकाने दिला, जो आम्ही मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये दाखवतो, तो आत्मविश्वास रंगभूमीने दिला. त्यामुळे आता त्या सिद्धूला मी एवढंच म्हणेन की थँक्यू यार, तू उभं राहिलास म्हणून. कदाचित त्या सिद्धूची रंगभूमीवर उभं राहण्याची धाकधूक असेल ना, तीच ह्या सिद्धूची निर्माता म्हणून आता धाकधूक आहे मला, की होईल, पण छान होईल. नक्कीच.
आता हे जे नाटक येतंय आणि असं होत नाही जिथे तू आहेस तिथे कॉमेडी होत नाही, तिथे एनर्जी लागत नाही, तसं हे नाटकाच्या रिहर्सलला असा एखादा किस्सा झालाय का जिथे तुम्ही एखादा लाफ्टर आले आणि सगळे हसतायत, असं झालंय कधी? मला तर तसं झालं नाही, कारण ते खूप पाठांतर आहे आणि खूप बोलायचंय. याच्यात इमोशन्स वर खाली आहेत, ह्युमर आहे, बराचसा ब्लॅक ह्युमर आहे. पण आमचा पंकज पंचारे आमचा आहे, तो काय काय गोष्टी करत असतो, त्यांनी छान छान गोष्टी काढल्या की जरा येतो, मजा येते. पण असंच खेळत चाललंय, म्हणजे हे जे काय प्रयोग चाललेत. आणि गुढीपाडव्याला झालं ग, म्हणजे हो. चांगल्या दिवशी नाटक ओपन होत आहे, त्यामुळे आलं नाटक असं झालं, आलं नाटक असं झालं. मी आता तालीम करतोय तुम्हाला, तुमच्याशी बोलणं तितकंच महत्वाचं आहे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं. आणि हे माझ्यासाठी खूप स्वप्नत आहे की मी आई वडिलांच्या नावाने प्रोडक्शन सुरू करून गुरुच्या आशीर्वादाने हे नाटक तुमच्यासमोर आणतोय. शिवाजी मंदिर आहे दामोदर हॉलपर्यंत, हे आपलं ग्राउंड होतं ग, म्हणजे होम पिच म्हणतात ना, जिथे कुठल्याही, म्हणजे जसं असं म्हणतात की मुंबईतला क्रिकेटर वानखेडेवर खेळायला पाहिजे, लंडनचा क्रिकेटर लॉर्ड्सवर खेळायला पाहिजे, तसा कुठल्याही नटाने शिवाजी मंदिरला प्रयोग करायलाच पाहिजे. तर ते आमच्यासाठी वेगळा स्टेज आहे तो शिवाजी मंदिर. एक्साइटमेंट आहे, धाकधूक आहे की काय? बापरे, खूप आहे, पण मजा येईल, आवडेल. आणि हे काम करतानाही मजा येते मला, हा दत्तू जगतानाही मजा येते मला. तर या ॲनिमल नाटकामधला एखादा कोणता असा सीन आहे जो तुला प्रचंड भावतोय मनाला? भाई प्रत्येक सीन भावतो मला, तू वेगळा काढूच शकत नाहीस. म्हणजे तो जो सुरुवातीचा व्यायामाबद्दल बोलतोय, किंवा मग तो स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलतोय, आईबद्दल बोलतोय, बहिणीबद्दल बोलतोय, प्रेयसीबद्दल बोलतोय, स्वतःच्या स्ट्रगल बद्दल बोलतोय, ह्याच्यातली एक एक गोष्ट ही कनेक्ट होणारी आणि भावणारी आहे. त्यामुळे असं तो बहिणीचा सीन तर मला, म्हणजे तो आईचा सीन वगैरे, हे सगळे प्रत्येक मी नाटकातलं सगळंच ग, तो असं वेगळं काढू शकत नाही, कारण प्रत्येक टप्प्याला तो वेगळ्या इमोशननी बोलत जातो. आणि ते ह्युमरच आहे, ते तुमचं मनोरंजन पण करतं आणि तुम्हाला ते भावतंही, असं आहे. बरं, खूप छान वाटलं. आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने तुझंही नाटक येतंय आणि अशी बरीच नाटकं आता येणार आहेत आमच्या सगळ्यांच्या भेटीला. तर मराठी नाटकाबद्दल तू एक काय सगळ्यांना संदेश देशील जी नवीन येत आहेत आता? नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहेतच. आणि मायबाप रसिक प्रेक्षक प्रत्येक नाटकात एवढं भरभरून प्रेम करतायत. त्या ताराराम प्रोडक्शनने अश्विनी थिएटरचं नाटक येत आहे ॲनिमल, नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. बरं, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ॲनिमल या नाटकाला, ताराराम या प्रोडक्शनला मराठी फ्लॅश कडून हाऊसफुल शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.